तुम्ही फ्लॅट घ्यायचा विचार करताय का? तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण फ्लॅट घेताना लोक एक मोठी चूक करतात. ते फक्त प्राइस आणि फ्लॅट या दोनच गोष्टी बघतात आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी जवळपास इग्नोर करतात आणि नंतर EMI भरताना त्यांच्या नाकी नऊ येतात. नमस्कार मित्रांनो, मी संपदा आणि तुम्ही पाहताय तुमचं आवडतं प्लॉट ज्ञान. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अशा 5 सोप्या गोष्टी ज्या फ्लॅट खरेदी करताना तुम्ही करायलाच हव्यात, नाहीतर खूप मोठ्या नुकसानाला तोंड द्यावं लागेल. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लोकेशन. आता लोक काय करतात तर फक्त एरियाचं नाव बघतात, जसं की हिंजेवाडी किंवा मग वाकड. पण ऍक्च्युअल प्रॉब्लेम काय होतो माहितीये? जो प्रोजेक्ट तुम्ही पाहताय तो मेन रोड पासून खूप जास्त आतमध्ये असतो आणि या सगळ्यामुळे होतं काय तर तुम्हाला ऑफिसला जायला 30 ते 40 मिनिटं एक्स्ट्रा लागतात. शिवाय ट्रॅफिक आणि छोटे रस्ते तर आहेतच फुल फ्रस्ट्रेशन द्यायला. मग अशा वेळी तुम्हाला काय करायचंय तर गुगल मॅपवर जायचंय आणि मॉर्निंग आणि इव्हिनिंग अशा दोन्ही वेळेचं तुम्हाला टाइम ट्रॅव्हल पाहायचंय की तुम्हाला एक्झॅक्टली किती वेळ लागतो. शिवाय आजूबाजूच्या एरियामध्ये हॉस्पिटल, स्कूल्स, दुकानं या सगळ्या गोष्टी आहेत की नाही हे सुद्धा चेक करायचंय. दुसरी गोष्ट म्हणजे बजेट. बिल्डर तुम्हाला सांगतो की तुम्हाला फ्लॅट 60 लाखाला पडेल, पण जेव्हा तुम्ही ऍक्च्युअली तो फ्लॅट घ्यायला जाता तेव्हा त्याची प्राइस तुम्हाला 70 ते 75 लाख पडते. का? कारण त्याच्यामध्ये फक्त फ्लॅटची प्राइस नसते, तर GST, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन चार्जेस, मेंटेनन्स, पार्किंग फीज यासारखे अनेक चार्जेस याच्यामध्ये ऍड केलेले असतात. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचंय तर जेव्हा कधी तुम्ही बिल्डरला प्राइस विचाराल तेव्हा त्याला म्हणा की बाबा मला ऑल इन्क्लुसिव्ह प्राइस सांग, नाहीतर तुमचं बजेट पूर्णपणे हलून जाईल. तिसरी गोष्ट म्हणजे बिल्डर चेक. खूप मोठं ऑफिस आहे, खूप छान मार्केटिंग करतोय, खूप चांगले बॅनर्स लागलेत म्हणून तो बिल्डर सेफ आहे असं अजिबात ठरत नाही. तर तुम्हाला काय करायचंय की एखाद्या बिल्डर सोबत जेव्हा कधी तुम्ही व्यवहार करा तेव्हा त्याचा असलेला प्रोजेक्ट हा महारेरावर रजिस्टर आहे की नाही ते चेक करा. त्यानंतर त्या बिल्डरचे प्रिव्हियस सगळे प्रोजेक्ट चेक करून घ्या. कारण जर तुमचं पोझिशन डिले झालं तर तुम्हाला नवीन फ्लॅटचे EMI भरायचे ते आहेतच, पण तुम्ही आता जिथे राहताय त्याचं रेंट सुद्धा तुम्हाला भरावं लागेल. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या अंगलट येतील. त्याच्यामुळे व्यवस्थित व्हेरीफाय करा. चौथी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे डॉक्युमेंट्स. तुम्ही ज्या प्रोजेक्टमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट करणार आहात ती लँड क्लिअर टायटल आहे का ते चेक करा. त्यानंतर त्याचा OC आहे का हे सुद्धा बघा. आणि तुमचा प्रोजेक्ट ज्या लँड वरती होतो ती लँड NA आहे का हे तर नक्की व्हेरीफाय करा. कारण तुम्ही या सगळ्या गोष्टी जर इग्नोर केल्यात तर फ्युचरमध्ये तुम्हाला लीगल प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्यापेक्षा एकदम बेस्ट उपाय काय करायचा, सगळे डॉक्युमेंट नेऊन लॉयरकडे द्यायचे आणि लॉयरकडून एक व्हेरिफिकेशनचा थंब घ्यायचा. आता पाचवी आणि शेवटची गोष्ट म्हणजे फ्युचर डेव्हलपमेंट. एखादा एरिया आज चीप आहे म्हणून तिथे प्रॉपर्टी घेऊ नका, तर फ्युचरमध्ये तिथे काय डेव्हलपमेंट होणार आहे याचा विचार करून घ्या. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर एखाद्या ठिकाणाजवळ जर फ्युचरमध्ये मेट्रो येणार असेल तर त्या जमिनीची किंवा त्या एरियाची प्राइस फ्युचरमध्ये डबल ते ट्रिपल होण्याचे चान्सेस असतात. मित्रांनो, फ्लॅट घेणं हा एका मिडल क्लास माणसाच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा डिसिजन असतो. त्यामुळे तो अजिबात इमोशनली घेऊ नका, तर स्मार्टली घ्या. आणि जर तुम्ही हे 5 पॉईंट लक्षात ठेवले तर तुम्ही लाखोंच्या नुकसानापासून नक्की वाचू शकता. तर मग मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुमच्या आवडत्या प्लॉट ज्ञानला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात नव्या व्हिडिओसोबत.